नमो बुद्धाय जय भीम। मी सतीश कुमार साळुंखे। बंधनो, या 2 वर्षामध्ये मराठ्यांना ओबीसीतून रिझर्वेशन मिळावं म्हणून या अखंड महाराष्ट्रामध्ये माननीय मनोज जरांगे यांच्या नेतृत्वाखाली जे मराठा आरक्षण ह्या नावाखाली जे आंदोलन होतं आणि ते आंदोलन काल परवा 28 तारीखला मुंबई शहरामध्ये येऊन टेपलं आणि त्यानंतर 4 दिवसामध्ये या मुंबईसारख्या जागतिक दर्जाच्या शहराला कूच केल्यानंतर मराठी बांधव भगिनींची आणि लहान लहान मुलांनी एक आंदोलन कसं असावं आणि त्या आंदोलनाचा फायदा काय आणि तोटा काय या सर्व गोष्टीमध्ये अनेक पत्रकारांनी, अनेक राजकीय पुढाऱ्यांनी, अनेक राजकीय पुढाऱ्यांच्या नेत्याने, तसेच हे आंदोलन आणि ह्या मागण्या मनोज जरांगेंच्या ह्या न्यायी आहेत की अन्यायी आहेत, हे संविधानाच्या दायरेत आहेत की संविधानाच्या बाह्य आहेत, असे अनेक तर्कवितर्क या महाराष्ट्राच्या जनतेमध्ये पसरवल्याने सर्वसामान्य माणसाला यामधला मर्मभेद काहीच समजत नव्हता। तरी असो, काल परवा महाराष्ट्र सरकारने, देवेंद्रजी फडणवीस यांच्या सरकारने मनोज जरांगेंच्या काही मागण्या मान्य केलेल्या आहेत आणि त्या मागणीचा धागा धरून माननीय जरांगे आणि त्यांचे सहकार्य करणारे जे कार्यकर्ते होते, अर्थात जनता होती, त्या जनतेने गुलाल उधळून एक जाहीर केलं की आम्ही आजपासून ओबीसीच्या आरक्षणामध्ये गेलोत, आमचा विजय झालेला आहे। बंधनो, आणि मनोज जरांगे हे विखे पाटील यांच्या हस्ते, आपल्याला सर्वांना माहिती, विखे पाटील हे या महाराष्ट्र सरकारने गठीत केलेल्या या आरक्षणाच्या प्रश्नावरती जी समिती, त्या समितीचे अध्यक्ष आहेत। महाराष्ट्रातले एक मोठे नेते आहेत, खानदानी राजकीय आहेत, साखर सम्राट आहेत आणि मराठेही आहेत। त्यांच्या शुभ हस्ते लिंब सरबत घेऊन जरांगे साहेबांनी आपले उपोषण मागे घेतलं आणि आम्ही 100% जिंकलो, आमचा विजय आहे, आजपासून आम्ही ओबीसीत गेलेले आहोत आणि ओबीसीमधल्या ज्या मागण्या आहेत, ज्या भारतीय राज्यघटनेने, ज्या बाबासाहेबांनी दिलेल्या ज्या सवलती आहेत, मग शैक्षणिक असो, सामाजिक असो, आर्थिक असो, नोकऱ्यामधील असो, किंवा ह्यापेक्षाही पुढे जाऊन ज्या राजकीय ज्या आहेत सवलती आहेत, त्या आम्ही पदरात टाकून घेतल्या असं त्यांचं म्हणणं आहे। आणि आजचा हा जो विजय हा भारताच्या इतिहासामध्ये नोंदला गेलेला आहे असं जरांगेंचं म्हणणं आहे। आणि ह्या विजयाचा ऐतिहासिक विजय, सुवर्ण अक्षराने नोंदला गेलेला विजय म्हणून आज लाखो मराठे हेही मानायला तयार आहेत। बंधनो, बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्या आयुष्यामध्ये नेहमी ऐतिहासिक क्रांत्या घडवल्या, तेव्हा नेहमी बाबासाहेब आपल्या भाषणात सांगायचे की इतिहास जो विसरतो तो इतिहास घडवू शकत नाही। मनोज जरांगे आणि त्यांचे सहकारी ह्या आंदोलनात सहभागी झालेले जे लोक होते, मग ते सामान्य माणूस असो, राजकीय पुढारी असो किंवा
देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्या सहकारी काही जे मंत्री आमदार आहेत त्यांच्या म्हणण्याप्रमाणे या आंदोलनाच्या मागे मग शरद पवार, उद्धवजी ठाकरे, काही स्थानिक आमदार आणि एकनाथ शिंदेचे जवळजवळ सर्वच आमदार हे जे मनोज जरांगेंच्या मागे तन मन धनाने जे उभे होते त्यांचा सर्वांचा विजय झालेला आहे. परंतु बाबासाहेबांच्या भाषेत हा इतिहास भविष्यामध्ये या महाराष्ट्राच्या जनतेला जेव्हा जेव्हा वाचावा लागेल, जेव्हा जेव्हा कथन करावा लागेल, तेव्हा तेव्हा ह्या इतिहासामध्ये काही महत्त्वाचे ठळक जे गोष्टी आहेत याचाही उल्लेख होईल का, तर ह्या इतिहासामध्ये त्याची नोंद झालेली आहे. जेव्हा जेव्हा भविष्यामध्ये पुढची पिढी ह्या आरक्षणाचा इतिहास जेव्हा खोलेल तेव्हा सर्वात मोठं पहिलं नाव येईल त्या इतिहासामध्ये ते माननीय देवेंद्र फडणवीस. का, तर या आंदोलनाचे विरोधक म्हणून यांचं म्हणणं होतं. दुसरा जे नाव येईल ते माननीय गुणरत्न सदावर्ते. हे या आंदोलनाच्या विरोधात आपली वैचारिक ताकद लावून जे लढत आलेले आहेत. तिसरा जे नाव येईल तर देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधात हा जन आक्रोश जो झालेला आहे त्याला सामोरे खंबीरपणे जाणारे एकमेव नितेशजी राणे आमदार आहेत, मंत्री आहेत, ते त्या इतिहासात नोंदवले गेले जातील. तर अनेक अशी जी भूमिका आहे. आणि चौथा महत्त्वाचा मुद्दा की या आरक्षणाशी ज्यांचं काही लेणं देणं नाही, ज्या मुस्लिम बांधवांचं किंवा काही जे एसीमधले असणारे आमचे दलित किंवा बौद्ध, निष्कारण नाक खुपसण्याचं जे काम केलं आहे याची नोंद ह्या इतिहासामध्ये घेतली जाईल आणि वाचली जाईल. तर बंधूंनो, आता आम्हाला असा प्रश्न पडलेला आहे की आतापर्यंत हे महाराष्ट्र या 20 वर्षामध्ये मराठ्यांचा नेता म्हटल्यानंतर माननीय शरदचंद्रजी पवार साहेब यांचं नाव येतं. ओबीसींचा नेता म्हटलं की जेवढे जे 450 जाती आहेत त्यापैकी सर्वात मोठा ओबीसींचा नेता या महाराष्ट्राचा म्हणून छगनरावजी भुजबळ साहेबांचं नाव घेतलं जात होतं. परंतु ह्यापुढे असं एक जनतेपुढे प्रश्न निर्माण होणार आहे की मराठ्यांचा नेता कोण, तर ह्याचंही उत्तर शरद पवार साहेब नसून मनोज जरांगे पाटील हे असेल. नंतर दुसरा प्रश्न असा आहे की ओबीसी मधल्या समूहाचा 450 जातीचा सर्वात मोठा नेता कोण, मग तिथे छगन भुजबळ साहेबांचं नाव नसून तिथेही मनोज जरांगेंचं नाव येणार आहे. आणि हा इतिहास नोंदला गेलेला आहे. हा इतिहास संविधानिक पद्धतीने चालवण्याचा प्रयत्न केला. काही लोकांनी असंविधानिक पारंपरिक गोष्टी घडवण्याचे प्रयत्न केले, त्यांचंही स्वागत. संविधानाची लढाई लढली, त्यांचंही स्वागत. काही असो, मी स्वागत का करतो की काही असो, संविधान मानणारे, संविधान राबवणारे आणि संविधानाच्या विरोधातले तिन्ही घटक हे बाबासाहेब आंबेडकरांचं संविधानी बाबासाहेबांचा रिप्रेझेंट देत होते. एवढं जरी शहाणपण सर्वांना सुचलं त्याबद्दल सगळ्यांचं हार्दिक अभिनंदन. नमो बुद्धाय. जय भीम.